आज आहे काहीतरी स्पेशल, काय ते तुम्हाला पुढे कळेलच. त्याच्या आधी सांगते, हा सगळा पसारा पाहून तुमच्या लक्षात आला असेल की हा कोणी केलाय ते. दुपारी झोपायच्या आधी मायरा खेळत होती तर तिनेच हा सगळा पसारा केला आणि आता झोपलेली आई छान अशी उठल्यानंतर लगेच मॅडमला भूक लागली तर तिच्यासाठी छान असा मी मलिदा बनवला. गूळ चपाती आणि थोडस तूप टाकलं होतं मी त्याच्यावरती. मॅडमची तर जेवण करताना खूपच नखरे असतात, मलाच छोटं होऊन तिला घालावं लागतं. त्यानंतर आता वाजले होते 5 तर म्हटलं आता सगळे घरं वगैरे क्लीन करून घ्यावा. संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी यायचा टायमिंग असतो त्याच्यामुळे मी दररोज घरं वगैरे या टायमिंगला झाडतच असते. घरं वगैरे क्लीन करून झाल्यानंतर लगेच जेवढे काही कपडे पडले होते, कालचे पण कपडे घड्या घालायचे राहिले होते तर ते मी एकदमच सगळे कपडे असे घड्या घालण्यासाठी घेतले. कपड्यांच्या घड्या घालून झाल्यानंतर मी लगेचच काल आहोनी येताना मेथीची भाजी आणि कोथिंबीर आणली होती तर ती लगेच म्हटलं आपण निसून वगैरे ठेवावं. खूप किचकट काम राहतं हे निसणं वगैरे म्हटलं की खूप कंटाळा येतो. पण भाजीपाला जो असतो तो ताजा असल्यावर व्यवस्थित निसता येतो, सुकून गेल्यावर अजिबातच निसता म्हणजे येत नाही व्यवस्थित असा. पण गावाला जी गावरान मेथी असते तिच्यासारखी चव या मेथीला येत नाही. काल आहोनी गावावरून येताना ऊस पण आणला होता सोबतच. तोच म्हटलं आता एन्जॉय करावा. मस्त गॅलरीमध्ये बसून मायरा आणि मी ऊसावरती तुटून पडले. ऊस पाहिल्यावर तर मायराला खूपच आनंद झाला. तिला मी सोलून देत होते पण तिला नाही, तिचं स्वतः सोलून घ्यायचा होता तिला. नंतर काय ऊस सोलायला जमला नाही म्हणून तिने मी सोलून दिलेला ऊस खाल्ला. आज काय आम्हाला स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, थोडासा असा डान्स वगैरे केला कारण स्वयंपाकापासून सुट्टी भेटली होती मला. कारण आहोंचा आज बर्थडे होता आणि आम्हाला जायचं होतं बाहेर जेवणासाठी. केक वगैरे काही कटिंग आम्ही करणार नव्हतो. हॉटेल काही 2 मिनिटाच्या अंतरावर होतं त्याच्यामुळे मी काही ड्रेस वगैरे चेंज करत बसले नाही. आहे तसंच आम्ही रेडी झालो आणि गेलो छान असं जेवण करण्यासाठी. जेवणामध्ये आम्ही मागवली होती मशरूम पनीरची भाजी कारण ती आम्हाला दोघांनाही आवडते खूप. मायरा तर अशी काकडीवरती तुटून पडली होती. थोड्याच वेळात जेवण आलं आणि आम्ही जेवण वगैरे करून बाहेर पडलो. तिथेच शेजारी गार्डन आहे तर तिथे मायराला थोडं खेळायचं होतं, झोका वगैरे, तर तिथं तिला आम्ही घेऊन गेलो. आणि असा होता आमचा आजचा दिवस. ब्लॉग जर आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.